हॅलो नमस्कार, मी अर्चना. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. सकाळचे 10 सव्वा 10 काहीतरी वाजलेले आहेत. सर्व काही कामं आवरलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे लवकरच. आणि भांडी पण मी स्वच्छ करून सगळी ठेवलेली आहेत. आता शिवचा नाश्ता वगैरे बनवायचा आहे. तो जरा झोपला होता, त्यामुळे म्हटलं थोडेसे भांडे वगैरे आहेत ते लावून घ्यावीत. तो झोपल्यावरच मी सगळी कामं करून ठेवलेली आहेत. पण अजून जरासं उठला होता जरा मध्ये पण झोका दिला मी त्याला. आता झोपलाय तो, म्हटलं जरा लावून तरी घेते भांडे तोपर्यंत. म्हणून मी एकदम हळू आवाज न करता घेत आहे, भांडी वाजू देत नाही आहे. कारण त्याला असं नाही का लक्ष असतं त्याचं खूप, कुठून कसला आवाज येतो की काय, मग लगेच उठून बसतो. त्यामुळे शक्यतो शांतताच मला ठेवावं लागते घरामध्ये, तेव्हाच तो कुठं झोपतो, नाही तर मग लगेचच उठून बसतो. तरी पण आता खूप वेळ झाला आहे, झोपलाय, माझी पूर्ण कामं आवरलीत. आता उठलाय तो. बघते आता मी त्यालाच आता इकडे घेऊन यावं लागेल, कारण का तर करू देणार नाही कामं. अर्धे भांडे लावून झाले तर उठलात लगेच. आता घेऊन आले मी त्याला इकडे. हे बघा, आता मी त्याच्या नाश्त्याची पण तयारी करत आहे. मी त्याचीच वाट बघत होते, म्हटलं उठला की पटकन काहीतरी गरम गरमच मी त्याला बनवून शक्यतो खाऊ घालत असते. ज्या ते वेळेला थोडंसं जेवढं लागेल तेवढा, एक्स्ट्राचं असं बनवून ठेवत नाही. लहान मुलांना कसं गरम गरमच खायला द्यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा खाऊ घालाल तेव्हा तेव्हा गरमच अन्न असं लहान मुलांना द्यायचं. त्याने काय होतं, लहान मुलांना म्हणजे नाही का पचनक्रिया वगैरे चांगली राहते. आणि तुपाचं सेवन हे जरा जास्त करत जायचं बाळाच्या आहारामध्ये. तूप पाहिजे म्हणजे पाहिजेच, कारण का लहान बाळ तिखट खात नाही आणि त्यामुळे त्याचं पोट साफ होत नाही आणि त्याला मग खूप त्रास होतो टॉयलेट वगैरे करताना. मग त्यामुळे आपण काय करायचं, गावरान जे तूप असतं ना, साजूक तूप म्हणतो आपण त्याला, त्याचं प्रमाण थोडंसं नाही का जेवणात त्याच्या ठेवायचंच. म्हणजे कसं पोट एकदम साफ राहतं लहान मुलांचं. मी पण तसंच करतो, कारण शिव अजून काही खात नाही, परंतु त्याला कधी त्रास होत नाही असा. तर मला पण असं सांगितलं होतं कोणीतरी की तूप खाल्ल्याने नाही का बाळाचं पोट हे साफ होतं. म्हणून डेली जेवणामध्ये बाळाला कशात ना कशात वरण भात असो किंवा शिरा, अजून कुठलंही आपण जे ड्रायफ्रूट्स आणि डाळ तांदूळाचं जे खाऊ बनवून ठेवतो त्यामध्ये पण असतं तूप. त्यामुळे ते तर खूप छान आहे बाळाच्या आरोग्यासाठी आणि खूप हेल्दी असं ते जेवण आहे, नाश्ता आपण काही पण म्हणू शकता. आता मी तेच इथं बनवत आहे मी. आणि मस्त अशी तुपाची फोडणी दिली आहे, त्यामध्ये जिरे टाकले, हळद वगैरे टाकून घेतली. कारण का पहिलं मी फक्त जिरे नव्हती टाकत, कधीतरी जिऱ्यामध्ये फोडणीमध्ये बनवायची, परंतु आता तो खात नाही. कारण तो थोडासा आता वेगवेगळ्या चवी कळायला लागल्यात ना त्याला. पहिले लहान होता, 6 महिन्यानंतर जी सुरुवात केली होती मी, ते ही पावडर प्लस त्याच्यामध्ये मी फक्त मध टाकायचे आणि कधी कधी गूळ, असा साखर नाही टाकायची बाळाच्या खाऊमध्ये, फक्त गुळाचा वापर करायचा. आणि गूळ जर नकोच असेल तुम्हाला तर मध पण तुम्ही टाकू शकता. मध पण हे खूप चांगलं आहे आणि प्युअर जर भेटलं तर छानच. पण आता सध्या आपण ज्या त्या ठिकाणी राहतो, शहरी भागामध्ये म्हणा, तर तिथं असं प्युअर जास्त भेटत नाही. मेडिकलमधलंच आपल्याला हनी आणावं लागतं, त्यामुळे ते जरी टाकलं तरी चालतं. 1 चम्मच टाकायचं लहान बाळासाठी. मी पण मेडिकलमधल्याच मधाचा वापर करते, कारण का इथं गावाकडून सांगितलं होतं पण ते काय भेटलं नाही, वेळेत कधी भेटत नाही. म्हणजे कसं लहान बाळ होतं तेव्हा तर भेटलंच नाही आम्हाला, पण चालून जातं मेडिकलमधलंसुद्धा. मग मी छान असं त्याला खाऊ घालते. आणि कसं लहान मुलं जे असतात ना, ते मध वगैरे जर खाऊ घातलं ना, असं म्हणतात की बोलतात पटकन, आणि साखरेऐवजी आपण त्याचा वापर करू शकतो गोडासाठी. मग लहान मुलं खातात जरासं आवडीने,
पण तो आता खात नाही गोड, कुठलाच गोड पदार्थ असा खात नाही तो. शिरा पण नाही खात, त्याला आता फक्त अशा चवीस फोडणी वगैरे दिलेलेच पदार्थ असे आवडतात त्याला. हे जे आता दूध मी ठेवलं होतं गॅसवर, ते रात्री आणून ठेवलं होतं त्यांनी, परंतु ते सकाळी खराब झालं म्हणून मग मी म्हणजे फुटलं ते दूध, मग मी त्याचं असं पनीर बनवलं आहे. आता ना मस्त मी पूर्ण असं फाटलेलं जे दूध असतं ना त्याची मलाई काढून घ्यायची. एका एकदम पांढरं शुभ्र म्हणजे नाही का वस्त्र घ्यायचं, रुमाल नाहीतरी सुती कपडा एखादा, पण ते एकदम स्वच्छ असलं पाहिजे. कलरचं नाही वापरायचं, कारण का कलर कधी कधी लागतो पनीरला, मग ते पनीर खराब दिसतं. त्यामुळे एकदम पांढरा शुभ्र असा कपडा घ्यायचा. आणि मी असं बघा मलाई काढून त्याच्यामध्ये असं बांधून ठेवलं होतं. हे बघा किती छान शेड झालेलं आहे. अर्धा लिटर दूध होतं, पण एवढं झालेलं आहे पनीर. तर म्हटलं जाऊ दे, आता दूध तर गेलं, वाया जाण्यापेक्षा थोडंफार नाही का भाजीसाठी त्यामध्ये बटर वगैरे टाकून आपण पनीरची भाजी बनवू शकतो. आता मी डाळ भात पण इथं करून घेतलेला आहे अगोदर. एकीकडे भात कुकर नव्हता लावला, मी असंच पातेल्यामध्येच थोडं टाकला होता, कारण शिव 5 वाजता झोपला होता. मग मी तेव्हा स्वयंपाकाला लागले. म्हटलं आता जरासं झोपलाय लवकर तर पटकन करून घ्यावं, पण म्हणून मग डाळ भात असा झालेला आहे. आणि पीठ पण मळून ठेवलं आहे मस्त असं. तो झोपला की थोडीफार तयारी करून ठेवली की स्वयंपाक मग पटकन होतो. आणि अवनीला पण भूक लागली होती संध्याकाळी, त्यामुळे तिच्यासाठी पण वरण भात मी काढून दिलेला आहे तिला. तर म्हटलं खा तू अगोदर, मग कसं थोडासा उशीर होतो स्वयंपाक करायला, पण मग तोपर्यंत दम निघत नाही लहान मुलांना. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला थोडंफार असं खाल्लं की मग ते जास्त मग किरकिर करत नाहीत, आपल्या मागे लागत नाही भूक लागली म्हणून. आणि आता मी इथं छोटी कढई ठेवली, त्यामध्ये तेल पण टाकलं आहे आणि छोटे छोटे स्कूप करून घेतलेत पनीरचे. एवढी पुरेशी होती भाजी आम्हाला. आणि आता एवढे पनीर, कारण आम्ही दरवेळेस बनवतो ते पावशेर पनीरचीच भाजी बनवत असते. पनीर आवडतं घरामध्ये, पण आता हे थोडंसं झालं होतं, म्हटलं जाऊ द्या, त्याच्यात मटर वगैरे टाकून आपण करू शकतो. म्हणून मग मी आता तळून घेते पनीर. इथं तेल टाकलं, डीपच फ्राय केलं आहे. आणि मस्त थोडंसं लाल रंग येऊ द्यायचा, जास्त कडक नाही भाजायचे, तळायचे. त्याने काय होतं मग रबरासारखं बनतं पनीर आणि खायला पण व्यवस्थित चविष्ट लागत नाही. आता तळून घेते पटकन. आणि हे बघा तळून पण झालेलं आहे. एवढंच तळायचं, जास्त नाही तळायचं त्याला. आणि मस्त असा कांदा, खोबरं, लसूण, टोमॅटो हे सर्व काही मी ह्याची तयारी करून ठेवलेली आहे. आणि थोडंसं अद्रक पण टाकलेलं आहे, त्याच्याने पण छान चव उतरते भाज्यांना. मी आज जी मटर पनीर नाही तर कढाई पनीर असं ही रेसिपी शेअर केलेली आहे, तर नक्की ट्राय करा एक दिवस. खूप छान म्हणजे होती ही कढाई पनीर. हॉटेलमध्ये जशी बनवतात तशीच झाली होती. रात्री मी जेव्हा बनवली होती तेव्हा खूप छान अशी टेस्ट आली होती, एकदम ढाबा स्टाईलनीच बनवलेली. कांदा थोडासा लालसर म्हणजे गुलाबी रंगापर्यंत परतायचा आणि बाकीचं खोबरं वगैरे मग सगळं परतून घ्यायचं. अगोदर कांदा परतून घ्यायचा, मग बाकीच्या गोष्टी टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि हे बघा मटर जे मी ठेवलेलं आहे ते पण आता त्याच्यामध्ये ॲड करते. हे बघा हे पातेलं ठेवलं आहे मी एक, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे थोडंसं. आणि जी पेस्ट बनवलेली आहे ना मी सर्व काही साहित्याची, आता ते टाकणार आहे. आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये. मसाले अजून नाही ॲड केले. थोडेसे हा जे आपण ग्रेव्ही बनवायची आहे ना ते थोडंसं परतून द्यायचं व्यवस्थित असं, मगच त्यामध्ये मसाले ॲड करायचे. तर मसाल्यामध्ये मी काय फक्त एक मिरची पावडर आणि पनीर मसाला आणि हळद ह्या 3च गोष्टी टाकलेल्या आहेत. परंतु एवढी छान म्हणजे टेस्ट आली होती भाजीला, खूप छान झाली होती भाजी. या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. थोडा वेळ झाकण ठेवू. आणि हे बघा आता मी मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत. लाल मिरची पावडर, पनीर मसाला आणि हळद एवढंच टाकलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही आता बघू शकता जशी परतली जाईल ही ग्रेव्ही तसा एवढा छान रंग येतो त्याला. आणि तेल सुटेपर्यंत छान अशी परतून द्यायची.
आता ना चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये. एक अर्धा चम्मच असं 2 वेळा मी टाकलंय. थोडंसंच टाकलं मीठ, जास्त नाही टाकत. कारण कधी कधी काय होतं, अशा भाज्या आपल्याला ग्रेव्ही असल्यामुळं थोडंसं घट्टच छान लागतात, जास्त पातळ छान लागत नाहीत असल्या भाज्या. म्हणून मग ते कधी कधी मीठ ओव्हर होऊन जातं आपल्या नेहमीच्या सवयीनुसार. त्यामुळे कधी पण मीठ अंदाजे आपल्या थोडंसं कमी टाकायचं. इथं आता 2 शिमला मिर्च आणि 1 कांदा मी कट करून घेतला होता असा सेम अशा साईजमध्ये. आणि ते पण मी ग्रेव्हीमध्ये टाकलेलं आहे. कढाई पनीरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच की वेगळं काही नाही, फक्त कांदा आणि शिमला मिर्च अशी कट करून ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायची आणि त्यामुळे छान अशी टेस्ट येते कढाई पनीरला. आणि हे बघा आता त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी पण ॲड केलेलं आहे. आम्हाला जेवढी भाजी क्वांटिटी पाहिजे तेवढी. तुम्हाला जर जास्त पातळ लागत असेल तर तुम्ही थोडंफार पाणी जास्त पण टाकू शकता. आणि झाकण ठेवलेलं आहे मटर वगैरे ॲड करून. आणि 1 उकळी काढली मी आणि त्याच्यानंतरच पनीर टाकलेलं आहे. पनीर कधी अगोदर टाकायचं नाही, कारण मग ते पनीर खूप असं नाही का जास्त शिजल्या गेल्यावर चांगलं लागत नाही ते. त्यामुळं पूर्ण भाजी शिजत आली ना, थोडीशी काहीतरी राहिली ना, मगच ते पनीर टाकून द्यायचं आणि थोडीशी उकळू द्यायची भाजी आणि लगेच बंद करायची. मस्त अशी आता मी त्यामध्ये कोथिंबीर पण टाकली आणि चपात्या पण लाटून घेणार आहे आता. ही बघा अशी आपली भाजी झालेली आहे कढाई पनीर. तर कढाई पनीरची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांनी जेवायला या. पनीरची भाजी, डाळ भात आणि चपाती, लिंबू कांदा सोबत या सर्वांनी जेवायला. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. बाय.